सोन्यापासून मोल्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ म्हणून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचलं. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या विचारायला लागलाय. या सवालाच्या अनुसार अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. तर आपल्या सर्वांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी ह्या घडू शकतात, याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे 15 जून नंतर किती वाढू शकतो कांद्याचा दर, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आता व्हिडिओच्या माध्यमातून देतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची सध्याची दर पातळी सुधारली. जो कांद्याचा सध्याचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. 15 दिवसापूर्वी हाच कांद्याचा दर 700 ते 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता. म्हणजे कांद्याच्या बाजारभावात आपण जसं म्हणत आलो आहोत तसं या ठिकाणी सुधारणाही दिसत आहे. कांद्याची दर पातळी जर इथून पुढे बघितली तर कांद्याची दर पातळी ही सुधारतच जाणार आहे. याच्या मागं भिन्न भिन्न कारणं आहेत. तुम्हाला ती कारणं समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाली. ही कांदा खरेदी 15 जून नंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. व्यापाऱ्यांना माहिती आहे की एल निनोमुळे कांद्याचं उत्पादन भविष्यात फार घटणार आहे. त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड तोड तेजी दाखवणार आहे, ज्याची चुणूक सध्या दिसत आहे. याच्यामुळे व्यापारी सुद्धा 15 जून नंतर प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी हे करणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन सुद्धा कमी आहे. म्हणजे इथून प्रत्येक दिवस जसा या ठिकाणी ओलांडत जाईल तसा तसा कांद्याच्या मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि हा जो गॅप आहे हा गॅप 15 जून नंतर कांद्याच्या बाजारभावाला उभारी देणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की 15 जून नंतर कास्तकार बांधवांची कांदा विक्री प्रचंड प्रमाणात घटणार आहे. जर ओव्हरऑल या सिच्युएशनचा विचार केला तर मागणी व पुरवठ्यात 15 जून नंतर गॅप हा आढळेल आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला 1500 पार आणि सगळं काही ऑल इज वेल घडलं तर 2000 पर्यंत पोहोचवताना दिसू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ये सिर्फ झाकी है, असल तेजी भविष्य में आना बाकी है. तर अशा परिस्थितीत विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा वाढत जाणार. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव 5000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो. विक्रीचं कसं करायचं तर तुम्हाला सांगतो, 15 जून नंतर या तेजीत जर आपण सर्वांनी लो ग्रेडचा कांदा विकलात काय हरकत नाही. पण जास्तीत जास्त कांदा हा तुम्ही साठवून ठेवा. भविष्यात रेकॉर्ड तोड तेजी कांद्याच्या बाजारभावात येणार आहे, एवढा समर्पक सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. पण एवढं खरं की 15 जून नंतर कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी 200 ते 300ची तेजी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढा सल्ला आहे की विचार करून आपण कांदा विक्री करा. जर पैशाची फार गरज असेल तर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा हा ठरू शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपल्या मित्र राहतो इथंच सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो. खूप खूप आभार.